या प्लॉटवर 5 वेळेस डोक्यापर्यंत असा पूर गेला होता आणि 4-4, 5-5 तास या प्लॉटवर पाणी स्थिर उभे होते. मातीसुद्धा जमिनीमध्ये राहिली नव्हती. अक्षरशः संपूर्ण प्लॉट खरडून गेला होता. निसर्गावर कितीही प्रतिकूल परिस्थिती असू जा तरी तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकता. संशोधनातून समृद्धीकडे ही हळद पिकाची यशोगाथा आहे नांदेड जिल्ह्यातील गोळेगाव गावच्या प्रगतशील शेतकरी मोहन ढाले यांची. त्यांनी सुरुवातीपासूनच बायोमिथचं तंत्रज्ञान वापरलं होतं. नमस्कार, मी मोहन तानाजी ढाले, राहणार गोळेगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथील शेतकरी असून मी याच प्लॉटमधून सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये व्हिडिओ तयार करून दिला होता की यावर्षी निसर्गाची अशी अत्यंत वाईट परिस्थिती आमच्याकडे नांदेड जिल्ह्यामध्ये आलेली आहे. या प्लॉटवर 5 वेळेस डोक्यापर्यंत असा पूर गेला होता आणि 4-4, 5-5 तास या प्लॉटवर पाणी स्थिर उभे होते. तरी मी तुम्हाला या जैविक निविष्ठा बायोमीच्या वापरल्या होत्या. आम्ही जुलै महिन्यामध्ये कृषी रसायने साक्षरता अभियान यामध्ये भाग घेतला होता आणि त्यामध्ये डॉक्टर सरांनी आम्हाला रोगाचे निदान आणि त्या संबंधित उपचार अत्यंत सहज सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितला होता. जैविक, रासायनिक आणि सेंद्रिय शेतीची सांगड कशी घालावी हे आम्हाला डॉक्टर सरांनी सांगितले होते. हा प्लॉट 5 वेळेस पूर जाऊन सुद्धा बघा तुम्ही या कंडिशनमध्ये आहे, जिथे मातीसुद्धा जमिनीमध्ये राहिली नव्हती. अक्षरशः संपूर्ण प्लॉट खरडून गेला होता. तरी पण आज प्लॉटला काही का प्रमाणात असणार पण योग्य पद्धतीमध्ये प्लॉट उभा आहे. मी कृषी रसायन साक्षरता मी पण झालो आणि माझ्या गावाला पण मी त्या कृषी रसायन साक्षरता अभियानाचा फायदा देत आहे. बायोमीचे डॉक्टर प्रफुल्ल गाडगे सर यांनी मला सांगितले की तुम्ही घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण आपण प्लॉट हातातून जाऊ देणार, काही ना काहीतरी करून आपण या प्लॉटला वाचवू. त्यामुळे त्यांनी मला मदत पण केली, जैविक निविष्ठा कंपनीतर्फे दिल्या. या प्लॉटमध्ये सडीची समस्या होती, पण इतर प्लॉटच्या मानाने यामध्ये सडीची समस्या फक्त 20% होती. माल भरपूर निघाला नाही, पण आपला खर्च निघेल इतका माल निघालेला आहे. याला सुरुवातीपासून मी ड्रेंचिंग स्पेशल, फॉस्फेटरी सुरुवातीला दिले, सोडोमोनास व बॅसिलस आणि कंट्रोलर हे सडीसाठी दिलेले होते. बॅसिलोमायसिस अशा 15 दिवसाच्या अंतराने दिलेले होते आणि हळद स्पेशल, आपले विशेषतः हळद स्पेशल हे मी एकरी 5 लिटर यासाठी सोडलेले होते. बायोमीने दिलेले सहकार्य अत्यंत मोलाचे होते. जर तुमच्या योग्य प्रॅक्टिसेस असतील आणि जमिनीमध्ये अगोदरच बॅक्टेरियाच्या कॉलनी असतील तर निसर्गावर कितीही प्रतिकूल परिस्थिती असू जा तरी तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवू शकता. बायोमीमुळे मला योग्य मार्गदर्शन लाभले. बुरशीनाशक लोकांनी अक्षरशः बुरशीनाशकाच्या खेपा रासायनिक जमिनीमध्ये सोडल्या, पण मी कितीही प्लॉट गेला तरी पण मी संपूर्ण भरोसा हा माझा बायोमीवरच होता. या एवढ्या गेलेल्या प्लॉटला मी फक्त आपली रासायनिक खतं टाकली, पण योग्य प्रमाणात, पण एकही रासायनिक बुरशीनाशक किंवा कीटकनाशक आणि विद्राव्य खताचा एकही कण या शेतामध्ये दिलेला नाही. तुम्ही पाहू शकता हा ढीग आहे, यामध्ये सड आहे पण अत्यंत कमी प्रमाणामध्ये आहे. सॉइलोमीटर आणि बायोलॉजिकल इनपुट्समुळे सॉइल मायक्रोबियल हेल्थ सुधारते. त्यामुळे बदलत्या हवामानात नुकसान कमी होऊन कमी खर्चात जास्त नफा मिळतो. शिवाय रासायनिक खत व कीटकनाशकांचा वापर कमी होऊन मातीचे आरोग्य सुरक्षित राहते. संशोधनातून समृद्धीकडे सोबत बायोमी म्हणजे खर्च कमी आणि उत्पन्नाची हमी.